पशुधन पर्यवेक्षकाकडून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते। योजनेच्या नावाखाली खरं तर लाखो रुपयांचा गंडा लावण्यात आलाय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील हा प्रकार आहे। 8 शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे लेखी तक्रार पाहायला मिळते। पशुधन पर्यवेक्षकाकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे। योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील हा प्रकार असून 8 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे। 9 महिने झाले पैसे देऊ। मग त्यानंतर म्हणलं चेक द्या। मग त्याने आम्हाला एक शिरोड बँकेचा औरंगाबाद जिल्ह्यातला एक शिरोड तालुका आहे त्यातला एक चेक दिला महातन भवनमध्ये। त्याला म्हणलं 3 लाखाचा चेक द्या। मग त्याने आम्हाला 1.5 लाखाचा चेक द्या। चला म्हणलं ते चेक लावला आम्ही तर ते बँकेत म्हणजे याच्या काय खातं बंद पडले काय या खात्याला पैसे नाहीत। मग म्हणलं काय मग पुन्हा डबल फोन लावला, फोनच घ्यायला तयार नाही। जर त्याने आमचे पैसे नाही दिले तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषण आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहे। आम्ही तिथे फसवणूक झालेली पैसे घेतलेत आम्हाला परत द्यावा। आम्ही तक्रार केलेली आहे। तक्रारीची दखल घेऊन अधिकारी साहेबांनी त्याच्यावर कोणत्या तरी प्रकारे कारवाई करण्यात यावी। कारवाई जर नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।